welcome all students and parents also. कालच्या भागामध्ये आपण टू हॅव विच थिंग्स आर बिलॉंग टू मी, आपल्या ओळखीच्या कोणत्या, आपल्या जवळच्या कोणत्या, आपल्या मालकीच्या कोणत्या, याबद्दल कशी वाक्य तयार करायची त्याबद्दल तक्ता आपण पाहिला. तर आज त्याच्या सोबतच, कारण फक्त ऑडिओच्या स्वरूपामध्ये जे तुम्हाला काम सांगितलं ते महेशने अगोदर मला वैयक्तिक 2 वेळा पाठवलं आणि नंतर आपण ते ग्रुपवर की तिथं आपण फक्त दिलेलं होतं आय आणि इकडे वन पिक्चर. आपल्याला समजा टू हॅवचं नसतं तर गोष्ट वेगळी होती, पण आपण जेव्हा आता टू हॅवच्या रूपामध्ये आपण करतोय, काल पाहतोय, तेव्हा आपल्याला काहीतरी वेगळं होतं. काल आपण पीपीएफ शिकलो. yesterday we learned about PPF, not a provisional fund, personal provision fund, as like GPF. No GPF, no PPF. Here PPF means present past tense, present tense, and other one future tense. These are our PPF. मग जेव्हा आपल्याला या 3 मध्ये रूपांतर करायचं तेव्हा आपल्याला तक्ता सुद्धा तुम्हाला दिला होता. वर्तमान काळ असेल तर आपल्याला 2 वापरायचे आहेत. आपल्याला हॅव और हॅज. पास्ट मध्ये आपल्याला फक्त वापरायचंय हॅड आणि फ्युचर मध्ये आपल्याला वापरायचंय विल हॅव. आणि त्या वस्तूबद्दल, त्या साहित्याबद्दल, त्या जे काही आपण सांगतोय त्याच्याबद्दलची आपली मालकी आपल्याला सांगायची, आपल्याला वाक्य बोलायचं. मग आपल्याला असं दिलं जातं, आय हॅव पुढे एखादं चित्र किंवा आय हॅव रिकामी जागा. तर कालचं दिलेलं काम जे 5 वाक्य होते इतर राहिलेले आपले, ते सगळेच्या सगळे आपल्या महेशने खूप छान पद्धतीने काल ऑडिओ सहज शेअर केलेले आहेत. हा सराव ठेवा, नक्कीच तुम्हाला पण सहज इंग्रजी बोलता येईल. तरच तुम्हाला त्या इंग्रजीची, जेव्हा आपल्याला दुसरी भाषा शिकतो तेव्हा फक्त मराठीमध्ये सुद्धा आपला खूप मोठा एक पाठ आहे, त्याचं नाव आहे शब्दसंपत्ती. शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व, त्याच्यामध्ये जवळपास 13 उपघटक आहेत. तसं आपल्याला इकडे सुद्धा इंग्लिशमध्ये वोकॅब्युलरी फार महत्वाची आहे आणि ती जर हिला दूर करत बसलो आपण, नको ते अवघड आहे, नको ते अवघड आहे, असं जर विचार करत बसलो तरी कायमच आपल्याला अवघडच वाटणार. आणि अच्छा हे असं आहे, हा फुटुरे नाही, याला फ्युचर. हा मग फ्युचर सारखं ऍडव्हेंचर, नेचर असं तर आपल्याला हा शब्द जवळचा वाटेल. नाही तर टुरे टुरे टुरेच होऊन जाईल. टुरे टुरे नाही, ते चर आहे. क्षण मध्ये आपल्याला माहित आहे, एक तर तिथं डबल एस आय ओ एन येतात आणि कुठं टी आय ओ एन येतात. दोन्ही शब्द लक्षात ठेवायचे. कुठेही आपल्याला एस एच ए एन येत नाही क्षणसाठी, ऍट द लास्ट पार्ट ऑफ वर्ड येत नाही. मग हे सगळं जर आपल्याला पाहायचं, करायचं, वाचायचं, बोलायचं तयारी असेल, शिकायची तयारी असेल, तर आपल्याला प्रायमरी ऑक्झिलिअरी मध्ये जे काही महत्वाचा भाग आहे, जसं की सुरुवातीला आपण आता हे टू हॅवचं शिकतोय, त्याच्या अगोदर आपल्याला एक भाग महत्वाचा आहे की तो म्हणजे आपल्याला एम इज आरचा वापर. ते पण थोडक्यात आपण घेणार आहोत. व्हॉट इज मीन बाय एम इज आर, वॉज वेअर काय आहे, विल शॉल काय आहे, ते सुरुवातीची. नंतर हे मालकीची. पुढे 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 आपल्याला बदल करता येतो, कारण आपल्याला जर 2 शब्द एकत्र घेऊन वाक्य बोलता आलं, मिनिमम 2 वर्ड्स आर important for our sentence. Minimum 2. Not only I. It's not completed word. Completed sentence. It's word, but not a sentence. But give me. There are only two words. You and me.
गिव्ह प्लस मी इज इक्वल टू वन सेंटेन्स. Not only sentence, this is meaningful sentence. There are so many sentences, but if there is meaning, जर त्या वाक्याचा अर्थ लागत असेल, अर्थपूर्ण असेल, नाहीतर आई आज बाबा भाकर मग भाजी पूर्णविराम. There are so many words in this sentence, but there is no meaning. So, meaningful sentence is most important to speak. आपल्याला बोलायचं असेल, लिहायचं असेल, काही समजून सांगायचं असेल, तर त्याच्यामध्ये मिनिंगफुल सेंटेन्स, अर्थपूर्ण शब्द, अर्थपूर्ण वाक्य हे फार महत्वाचं आहे. अर्थपूर्ण वाक्याकडे आपल्याला जर जायचं असेल तर किमान 2 शब्दांचे वाक्य आधी आपल्याला शिकावे लागते. जे सेमीचे विद्यार्थी असतील, जे कोणी इंग्लिश मिडियमचे असतील, त्यांच्यासाठी ही अगदी चिल्लर गोष्ट आहे. कारण त्यांना ते बालवाडी, अंगणवाडी पासून एलकेजी, युकेजी पासून तो सराव झालेला असेल आणि असतो. पण आता आपण जे आहोत किंवा आम्ही ज्यावेळेस 5वी ला होतो, आता आपल्या सोबत आदरणीय दिलीप फाटेकर सर आहेत, त्यांच्याही काळातला किंवा माझ्याही काळातला आम्ही विचार केला, की तुमच्या आई वडिलांच्या काळातला विचार केला, तर आम्ही जेव्हा पहिल्यांदा 5वी ला गेलो, माणूस कधी पण पहिल्यांदा जातो बरं, 5वी ला काही दोनदा जात नाही. आम्ही जेव्हा 5वी ला गेलो, तर जेव्हा 5वी ला गेलो, तेव्हा आम्हाला इंग्लिशचं पुस्तक हाती पडलं. 5वी ला गेल्यावर आम्हाला एबीसीडी शिकता आलं. यू ऑल आर व्हेरी सो लकी स्टुडंट्स, बिकॉज तुम्हाला पहिलीपासून इंग्लिश आहे. त्याच्यामुळं तुम्हाला 5वी ला आता तुम्ही आहात, तर तुम्ही 4 वर्ष इंग्रजीचं पुस्तक पाहिलेलं आहे. इंग्रजी पुस्तकातील काही गोष्टी ऐकलेल्या आहेत, काही चित्र पाहिलेली आहेत आणि त्यातल्या बाबी तुम्हाला माहित आहेत. म्हणजे तुम्ही इतके लकी आहात की आमच्या 4 पटीनं पुढे आहात. आमचा काळ आणि तुमचा काळ विचार केला तर तुम्ही आमच्यापेक्षा 4 पटीनं पुढे आहात. आम्हाला 5वी ला इंग्लिश आलं होतं, तुम्हाला पहिलीपासून आहे. कदाचित कुठे तर बालवाडी, अंगणवाडी जर समजा शहरांमध्ये, तिथं सुद्धा एलकेजी, युकेजीचा आपण काही भाग शिकलेला असतो विद्यार्थी इंग्लिश स्कूलमध्ये, तर तिथंच आलेला आहे. म्हणजे खूप प्रगत क्षेत्रामध्ये तुम्ही आहात. मग एवढं असताना जर आपण वाक्याचा अर्थ लावू शकत नसेल, कारण प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला कदाचित प्रश्नाचा अर्थ देतील, कदाचित नाही. त्या परीक्षकाच्या मनावर गेलो. मग जर तिथं प्रश्न दिला, जसं की आता तुम्हाला प्रज्ञाशोधच्या चाचणी येत आहे दररोजच्या, जसं की आज गणिताची आहे, उद्या बुद्धिमत्तेची, उद्या इंग्रजीची येते, परवा बुद्धिमत्तेची येते. तर उद्याच्या याच्यामध्ये तुम्हाला मराठी कोणीच देत नाही, फक्त प्रश्न असतो. तुम्हाला अंदाजा लावायचा आणि 4 पर्याय निवडायचे. मग काय करणार? का प्रत्येक प्रश्नासाठी मी गुगल ट्रान्सलेट वापरणार का? का प्रत्येक प्रश्नासाठी मी सरांना फोन करणार? नाही. म्हणून हे जे प्रायमरी म्हणजे प्राथमिक दृष्ट्या अतिशय महत्वाचे जे काही आहे, ते अगोदर आपल्याला आलेच पाहिजे. या आदर्श काही बोलायचं का? हँडरेज आहे? आदर्श हाके. ओके, ठीक. पुढे जाऊया. मग असं चित्र दिल्याच्या नंतर आणि दिलेलं काम जोपर्यंत आपल्याला वेळ मिळतो, मी म्हणत नाही की माझा क्लास झाला म्हणजे तेव्हा ताबडतोबच करा. माझ्यासाठी करू नका किंवा माझ्यासाठी ग्रुपवर पाठवा. सर हा आदर्श. सर चुकीने रेज हँड झालते सर. ओके, काय हरकत नाही बेटा, चालेल चालेल. मला वाटलं तिथं दिसला, कारण तू कधी करत नाहीस. मला वाटलं काहीतरी तुला बोलायचंय म्हणून तुला मुद्दा विचारला बेटा. ओके, काय हरकत नाही. वेलकम. तर तिथं तुम्ही माझ्यासाठी म्हणून करू नका, तुमच्या शाळेवर उपकार करताय म्हणूनही करू नका. आपल्याला वाटलं की नाही मला याची गरज आहे, मी इथं कच्चा आहे आणि मला हे जमलं पाहिजे, असं जर आपल्याला वाटत असेल तर काय, नाही तर तुम्हाला ते येते. तुम्हाला समजा इंग्लिशचे निबंध लिहिता येतात, इंग्लिशचं पत्र लिहिता येतं, सगळं येतं. त्यांच्यासाठी काय आवश्यक नाही. ते तर मग त्यांच्या लहान घरातील लहान बहीण भावंडासाठी हा खेळ घेऊ शकतात. त्यांच्यासाठी ते आवश्यक नाही. पण जे आता आपण
प्रायमरी लेवलला आहोत, फर्स्ट लेवलला आहोत, फर्स्ट स्टेजवर आहोत. आणि जर आता जर तुम्ही नाही सुरू केलं, जसं तुमचा वर्ग वाढत जाईल, आता तर यावर्षी शाळेत न जाताही आपण पुढच्या वर्गात जाणार आहोत. 5वीची मुलं शाळेत न जाताही आपण वर्ष झालं आपण कुणी शाळेत गेलेलो नाही. तरी पण आपण 6वीला जाणार आहोत, 8वीचा विद्यार्थी 9वीला जाणार आहे, 9वीचा विद्यार्थी 10वीला जाणार आहे. फक्त 10वीचा तेवढ्या विद्यार्थ्याला यावर्षी परीक्षा द्यावी लागणार आहे. पुढच्या वर्षी 10वीचे विद्यार्थी सुद्धा आपोआप 11वीत जाणार. फक्त 12वीलाच परीक्षा होणार. आता मग आपल्याला फक्त कोणी पुश करून पुढे ढकललं पाहिजे का मी स्वतः जंप मारून तिथं गेलं पाहिजे. पुश करून जाणे आणि स्वतःहून जाणे याच्यात फार वेगळा फरक आहे. देर इज मेन डिफरन्स. स्वतःहून जेव्हा जाऊ त्यातला आनंद वेगळा, आणि जेव्हा ढकलून जेव्हा हे करू तेव्हा मनात भीती जास्त. मग भयमुक्त का भययुक्त ते आपण ठरवायचं. मग त्यासाठी योग्य वाटतंय तर आपण हा छोटा छोटा सराव करायचा की मला कुठं कमी आहे, याच्यापेक्षा याच्या पुढची मला कुठली कमी आहे ते तुम्ही शोधून काढा. प्रत्येक शिक्षकाला ते नाही शोधून काढता येणार, कारण सगळे शिक्षक आपापल्या ठिकाणी आहेत, तुम्ही तुमच्या ठिकाणी आहेत. शाळेत असताना ते शक्य आहे, हा याला हे जमत नाही, चला आपण याच्यासाठी वेगळं काहीतरी देऊ. पण आता तुम्हाला घरी बसून काय जमतं आणि काय नाही जमत तेवढा वेळ कोणत्या शिक्षकाकडे नाहीये. म्हणून थोडस लक्ष द्या. मग आता या ठिकाणी जर समजा मी टू हॅव दिलं नसतं तर या ठिकाणी आणखी वेगळ्या पद्धतीचं वाक्य झालं असतं. तर ते वाक्य कुणाला सांगता येईल का बघूया. की आता विचार करू नका तुम्ही की ट्रू हॅवचं रूप मला वापरायचं किंवा काय करायचं नाही. तर मला या चित्रासाठी मी अर्थपूर्ण वाक्य कोणतं करू शकतो. तर मी म्हणू मँगो. नाही, आता हॅवचं I नको. give a mango. I like mango. यस रोहिणी, रोहिणी यस. I like mango. I eat mango. Yes. I eat mango. Like mango. I like. I I like am mango. I am mango नाही म्हणतात. हा तो मँगो म्हणू शकतो. मँगो से I am mango. Mango. Yes. तसा म्हणेल तो. I ate mango. Yes. Eat. चालेल. I ate. Sir, I bite mango. ओके. ठीक आहे. म्हणजे जर आपल्याला हॅवचं नकोय, आता श्रेयाने लक्षात ठेवलंय हॅवचं आणि तिने वाक्य बरोबर सांगितलं, तेही वाक्य बरोबर पण ते हॅवच्या रूपातलं आणि ते काल सांगितलं होतं. म्हणून आय हॅव. आणि महेशच्या बाबतीमध्ये महेश कालचे 2 वाक्य तू बरोबर घेतलेलं आहे, परंतु जेव्हा सिंगल पिक्चर आहे I want a mango. इथं हॅव अ मँगो. अ मँगो इज मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड हिअर. पण बाकीच्या 3 चित्रांमध्ये तुझ्याकडे कालचं पेन्सिल असेल, पेन असेल किंवा दुसरे जे 2-3 चित्र होते काल दिलेले, तिथं अ मँगो आलेलं नाही, किंवा अ पेन्सिल आलेलं नाही, अ पेन आले. Sir, I want a mango. आवाज अडकळतो बेटा. सर ती म्हणाली I want mango. I want a mango. आय वॉन्ट म्हणते ती. आय वॉन्ट मला पाहिजे. आय वॉन्ट मँगो. आय वॉन्ट अ चॉकलेट. आय वॉन्ट अ डस्टर. आय वॉन्ट अ लॅपटॉप. आय वॉन्ट मोबाईल. मला पाहिजे. हा ठीक आहे, ते पण वाक्य. ओके. आता आपण टू हॅवच्याकडे पुढे आणखी जाऊयात. म्हणजे कालचा कुणाचा भाग राहिला असेल तर तो पूर्ण पक्का होईल आणि कालच्यातला राहिलेला एक भाग मला पूर्ण करायचा आहे आणखी. इथं झालं आय हॅव. फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आय यू या दोघांपुढे हॅव येतं. हे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष. ही सी या दोघांपुढे
हॅज येतं, दे याच्या पुढे सुद्धा हॅव येतं. अनेक वचनामध्ये वी पुढे सुद्धा हॅवच येतं. हे झालं इन प्रेझेंट टेन्स. जर पास्ट टेन्स असेल तर फक्त हॅड येतं आणि भूतकाळ असेल तर तिथं विल हॅव येतं. आता चुका करायच्या नाही, तीनच लक्षात ठेवायचे. याच्यात विचार करायची गरजच नाही विचारायला, कारण वर्तमान काळामधलं थोडासा विचार करायचं काम आहे. आय, यू आणि ते या तिघांपुढे हॅव येतं. ही आणि सी यांच्या पुढे हॅज येतं. समज आता इथं एक गडबड होते. मला ही माहित झालं आणि शी माहित झालं, बिकॉज दे आर थर्ड पर्सन. ही तो लय हुशार आहे, तो कुठेतरी बाहेर गेला. तो म्हणजे मी नाही, तू नाही म्हणजे मी नाही, माझ्या समोर असलेला नाही, इतर कुणासाठी तरी बोलतोय. म्हणजे प्रथम माझ्यासाठी बोललो नाही, तू म्हणजे समोर असणारा दुसरा व्यक्ती त्याच्याबद्दलही बोललो नाही, समवन एल्स कुणीतरी तिसराच. त्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल जेव्हा मी बोलतोय, थर्ड पर्सन साठी. येस येस जस्ट तर त्या तिसऱ्या व्यक्तीसाठी जेव्हा मी बोलतोय तेव्हा त्याला आपण तृतीय पुरुष एक वचन म्हणतो. एकट्या व्यक्तीबद्दल बोलतोय आपण, तृतीय पुरुष एक वचन. आणि गडबड काय होते, या ही आणि शी ऐवजी जर समजा या ठिकाणी एखाद्या मुलीचं नाव किंवा एखाद्या मुलाचं नाव घेतलं, आपली गडबड होते. काल झालेली आहे. मोहिनीच्या नंतर हॅव घेतलंय, रोहनच्या नंतर हॅव घेतलंय, म्हणजे मुलाच्या मुलीच्या नंतर आपण हॅव घेतलं. नो, ही म्हणजे रोहन असू शकतो आणि सी म्हणजे मोहिनी असू शकते. सर एक वाक्य सांगू? हा, ही इट्स अ मँगो. ओके. थोडीशी गडबड थांबूयात आपण. आपण हॅव कडे चालू, याच्याकडे थोडं समजून घेऊत अगोदर, आणि पुढे तुमचे बाकीचे जे काही तुमचे वाक्य तुम्हाला असतील त्याचे तुम्ही वाक्य आणि त्याचे अर्थ तुम्ही लिहून नंतर करू शकता. पण आता जे करतोय आपण थोडस त्याच्याकडेच अगोदर जाऊया. ओके, तर इथं कारण मग पुन्हा हॅव हॅज विसरून जातील. तू इट्स म्हणल्या गेलं ते सगळं पुन्हा. म्हणून जे चाललंय त्याच्याकडे थोडंसं आधी चाललंय. इथलं नाही समजलं तर मला लागले विचारा, पुढे लागलीच नको, एकदम उडी मारू नका. ही हॅज, तसंच रोहन हॅज, शी हॅज, तसंच मोहिनी हॅज. मग मोहिनीच नाही, कुणीही येऊ द्या, श्रेया येऊ द्या, रोहिणी येऊ द्या, श्रद्धा येऊ द्या, मी कोणतीही विद्यार्थिनी येऊ द्या, कोणतीही बाई येऊ द्या, कोणतीही आजी येऊ द्या, बिकॉज तिथं ते फिमेल आहे आणि इथं हा मेल. पुल्लिंग स्त्रीलिंग या दोन्हीपैकी कोणतंही आलं तर आपल्याला हॅज वापरायचे. म्हणजे ही आणि शी साठीच हॅज नाही, ही कुणाच्या तरी नावाचं प्रतिनिधित्व करतोय. आय हा जसं माझ्या नावाचं प्रतिनिधित्व करतोय. यू म्हणजे समजा मी श्रेयाला बोलत असेल यू, तर यू हा श्रेयाच्या नावाचं प्रतिनिधित्व करतोय. तसं हा ही इतर तिसऱ्या माणसाचं कुणाचं तरी प्रतिनिधित्व करतो. तो थेरबंडला राहतो कुणाबद्दल? कदाचित महेश असेल, कदाचित आर्यन असेल. तो कारवाडीचा मुलगा आहे जो आता जॉईन झाला, म्हणजे मी करण बद्दल बोलत असेल. तो, ती म्हणजे थर्ड पर्सन. ओके, तिथं मग फक्त आपल्याला वर्तमान काळामध्ये हॅव आणि हॅजचा विचार करायचा आहे. भूतकाळामध्ये सगळ्यांच्या पुढेच हॅड येतं, नॉट हार्ड, HAD, A for act, and in future tense we want to use will have. एवढं फक्त आपण लक्षात ठेवलं तर आपण पुढच्या तथ्याकडे जाऊ शकतो. मला वाटतं इथं आता अडचण नसावी आणि आज कुणाचं चुकणार नाही, कारण पुन्हा तुम्हाला मी स्क्रीन शेअर करून काही पाठ दाखवणार आहे. तो तुम्हाला आजचा होमवर्क येणार आहे, रात्रीच तयार केलेला आहे. आजची चाचणी पण आहे.
मग इथं आय झालं, इथं पूर्णविराम असेल तर आपण लिहिणार, जर समजा मला प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायचंय, आता लिहिताना थोडीशी पद्धत बदलायची. आपल्याला पीपीएफ मध्ये लिहायचं, एकच चित्र घ्यायचं आणि त्याला पीपीएफ करून टाकायचं. या वाक्याला मी प्रेझेंट मध्ये कसं म्हणणार, या वाक्याला मी पास्ट मध्ये कसं म्हणणार, सॉरी हिअर पास्ट मध्ये कसं म्हणणार आणि फ्युचर मध्ये कसं म्हणणार. आता पीपीएफ कसं कळावं म्हणून इथं वाटल्यास पी आर करा, इथं पी ए करा आणि हे तर क्यू माहितच, कारण दोन्ही पी म्हटल्यानंतर पास्ट कोणतं प्रेझेंट कोणतं लक्षात येणार नाही, म्हणून थोडासा बदल. तर जर मला प्रेझेंट मध्ये करायचंय तर आय हॅव अ मँगो. देन पास्ट मध्ये करायचंय, ऍट अ टाइम आय हॅड अ मँगो. इन फ्युचर आय विल हॅव अ मँगो. हे झालं आपलं पीपीएफ. तर मला या आंबा या शब्दाबद्दल माझी मालकी सांगता येईल की आय हॅव अ मँगो. येस आय हॅव, माझ्याकडे आहे, म्हणजे तो माझा आहे. माझा, आता माझा म्हटलं की पुन्हा प्रश्न, या मे ए झड सर, सर हे तर हॉटेल हा तर दुकानावर मिळतो सर माझा, हा माझा नकोय. इन मराठी माझा. ओके, सेल्फ, माय सेल्फ, ऑन मी, आय मी, as like this, not M-A-M-A-Z-A, no. So I have. या पद्धतीनं आता आयचं झालं, then we know there is second person is you. मँगो, मँगोच नाही, काही पण घ्या. समजा या ठिकाणी आपण केक घेऊयात. You have a cake, not cake only. Okay, cause here is a single. Then you had a cake, you will have a cake. असं जर प्रयत्न करत गेला तर तुम्हाला वाक्य वाचनाची गोडी सुरू होईल. फार मोठं एकदाच नको, आय विल हॅव बीन सिंगिंग सिंगिंग मला न दिसताना ते पुढे जाऊ. येत असेल त्यांनी पुढचं प्रॅक्टिस चालेल. तुम्ही पुस्तकं वाचा, गोष्टी वाचा, छोटे छोटे वाक्य वाचा, त्याचे अर्थ लावा, चालेल, वेलकम. पण सुरुवात जिथं आहे तिथं मात्र लक्षात ठेवा. आता थोडासा मी बदल करणार. जर आपल्याला फक्त मध्येच सांगू नका, कोणी विचारतो त्याने सांगा. आता वाक्य वाचायचंय आणि हे वाक्य वाचण्यासाठी मी सुरुवातीला जातोय इंद्रायणीकडे. यस इंद्रायणी. I have 4 books. ओके, देन पुन्हा मी याच वाक्यासाठी जातोय श्रेयाकडे. I will have 4 books. पुन्हा मी आणखी जातोय. तर मी सांगू, यस योगेश्वरी. यस I have 4 books. इथलं आलेलं सांगू नका, याच्यापेक्षा वेगळं असेल तर सांगा तुम्हाला. तर मी सांगू, सिद्धार्थ. यस I had 4 books. सर मी सांगू, यस प्राची. अरे यस I have lead pencil.
आय हॅव Lead pencil. इथं पेन्सिल दिसतं का तुला? I have What books. is this? What is the picture? I have 4 notebooks. आता लक्षात घे. म्हणूनच I have a storybook. आता I have 4 notebooks. आय हॅव 4. आता हेच मला पाहायचं होतं. हा यस सुनील. I have 4 notebooks. I gave 4 notebooks. I read notebooks. I read notebooks. I आता मी फक्त आणखी एका विद्यार्थ्याकडे जातो. have 4 books. आता एक मिनिट फक्त. आता मी एका विद्यार्थ्याकडे जातोय. तन्मय असेल तर. यस तन्मय, आर यू रेडी? Yes, sir. Yes. Is this correct? No. Okay. आर्यन थांब थोडस. हा त्याच्यानंतर नाही सर. सेकंड सेंटेन्स इज No, sir. थर्ड वन. थर्ड सेंटेन्स. Yes, sir. बरोबर आहे. हो सर, ते बरोबर आहे. लास्टचं कसं काय सांगू? सगळ्यामध्ये हे वापरलंय कारण का तिथं मी सांगू 4 पुस्तके आहेत आणि सर्वांमध्ये हे वापरलंय आणि त्यामध्ये हे वापरलंय. तू सुद्धा सांगताना A4 बुकच सांगितलास. बरोबर आहे? सर मी तुम्हाला पुन्हा सांगू लागलो पण तिथूनच कोणतरी. हा मग आता लक्षात ठेवा. ए नाही म्हणत त्याला, अ म्हणतात त्याला आपण. अ का वापरायचं? आणि हा अच तुमचा ज्याने इंग्रजीची सुरुवात केलेली एबीसीडीतला अ ए हा पहिल्यांदा जो आहे, जो सुरुवातीला शिकलाय, ज्याच्यापासून सुरुवात आपण केलेली आहे, तोच आपल्याला साथ देत नाही. कारण त्याची सुरुवात फक्त लिहिण्यापुरती केली, त्याला समजून घेण्यापुरती केलीच नाही. बाकीचे आय हॅव बी बुक्स, आय हॅव सी बुक्स, आय हॅव झड बुक्स, आय हॅव एम बुक्स नाही आले. आय हॅव अच का आलं? अर्थ एक होतो म्हणून आलेला आहे. बाकीचे तुम्हाला 25 अक्षर कुठंच येत नाही. 25 अल्फाबेट्स नो, but only use of A. It means it possesses a singular number 1. हा एकचं प्रतिनिधित्व करतो म्हणून अ. मी सुरुवातीला तुम्हाला मँगो दिले होते म्हणून तिथं मँगो दिला होता, नॉट दिले होते. मँगो दिला होता म्हणून अ मँगो. आता मी इथं तुम्हाला बुक असतील, कदाचित नोटबुक्स असतील. फॉर एक्झाम्पल दीज आर बुक्स. म्हणजे बुक्स आहेत, नॉट बुक. 1 book, 2 book, 3 book, 4 book. There are 4. We can count it. मग मी जेव्हा मोजू शकतो तेव्हा अ आणि 4 माझ्याकडे 1, 4 पुस्तके आहेत. म्हणजे का 1 अधिक 4 पण 5 आहेत का? 1वर 4 14 आहेत. माझ्याकडे 100 रुपये आहेत पण माझ्याकडे 100ची एक नोट आहे. हे चालतं. नोट 1 असेल, 100ची एक नोट. माझ्याकडे 100 रुपये आहेत. 100. नो, रॉंग. म्हणून हे कम्प्लिटली रॉंग आहे. आणि हे का सांगावं लागलं आपल्याला? का सांगता आलं असं? कारण मी फक्त पहिले 4 वाक्य ध्यानात ठेवले होते. आय हॅव अ मँगो, आय हॅव अ बुक, आय हॅव अ पेन्सिल, यू हॅव अ पेन्सिल, अ पेन्सिल, ए पेन्सिल, अ पेन्सिल चा धडा गिरवला. पण तिथं एक होतं चित्र म्हणून धडा गिरवला, हे लक्षात घेतलं. इथं काय बदल झाला हे पाहिलंच नाही. पटकन पहिला साचा टाकून दिला. इट्स रॉंग. हे चुकीचं आहे. तिथं एक होतं म्हणून मी एक शब्द वापरला. आणि बोलताना हेही म्हणलं मी की महेशने कालच्या वाचनामध्ये शेवटच्या 2 चित्रांना अ चा उच्चार केलेला नाही.
आय हॅव समोरच्या चित्राचं वाचन केलं. यू हॅव समोरच्या चित्राचं वाचन केलं. समजा पेन्सिल असेल तर आय हॅव पेन्सिल, यू हॅव पेन्सिल चालतंय. परंतु आपल्याला एकचं प्रतिनिधित्व करणारा तिथे शब्द पण तितकाच महत्वाचा आहे. मग इथं एकचं प्रतिनिधित्व कुणी करत नाही. देअर आर 4 आणि मोजू शकतो. आणि जर गठ्ठा दिला असता नाही मोजता आला असता आपल्याला किती गठ्ठ्यामध्ये आहेत ते, किंवा एखादं पॅकिंग करून दिलं असतं कदाचित माहित नसतं आपल्याला त्याच्यात किती आहे. सर मी त्यावेळेस त्याला बंडल म्हणलं असं त्याला आपण. पुस्तकं जास्त आहेत. फॉर एक्झाम्पल आय हॅड बुक्स. असं याच्यामध्ये पुष्कळ पुस्तकं आहेत. हे 4 नाही, हा गठ्ठा बांधलेला आहे. तर मी याला बंडल म्हणलं असतं. आय हॅव अ बंडल ऑफ बुक. नाही सर, आय हॅड बुक्स. हॅडचं नाही, हॅवचं सांगतो. काय झालं आता? म्हणजे अनेक असतील तर आपण त्याला बंच मध्ये म्हणतो, बंडल मध्ये म्हणतो. अनेक शब्द त्याला वेगवेगळे आहेत. जसं मराठीच्या पुस्तकामध्ये किंवा बुद्धिमत्तेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला एकापेक्षा अनेक वस्तू, जर समजा केळी एक घेतली तर एक, एकापेक्षा अनेक जर घेतल्या 12 घेतल्या तर त्याला आपण डझन म्हणतो. कागद एक कागद घेतला एक, 24 कागद घेतले एक दस्ता, आणि 20 दस्ते घेतले म्हणजे 480 पेपर घेतले तर त्याला एक रिम म्हणतो. हा फरक. एक रिम म्हणजे पूर्ण तो जो बंडल मिळते आपल्याला पॅकिंग मध्ये त्याला एक रिम पेपर म्हणतात. 480 पेपर त्याच्यामध्ये असतात. मग हे प्रमाण माहित पाहिजे आणि कुठं वापरावं लागेल आणि कुठं अनेक वापरावं लागेल. जर अनेक असतील, देअर आर सो मेनी बर्ड्स इन द स्काय. आभाळात मोजू शकणार नाही आपण. एकदा जर समजा झाडावरचे पक्षी उडायला लागले तर नाही मोजता येणार मला. देअर वर सो मेनी बर्ड्स. इथं आता 4 येत नाही. आय हॅव 4 बुक्स. इथं सुद्धा आय विल हॅव 4 बुक नाही. फक्त चुकीचा लिहिला. एकच अक्षर चुकीचा. काय सर तेवढ्याला काय व्हायलंय, बाजूला ठेवून द्या. अक्षर नाही सर, त्याच्यात 2 चुका आहेत. एक बुक्स पण आहे आणि एक पण आहे सर. हो ना, मग चुकीचं झालं ना. मग 4 बुक म्हणत नाही आपण. 4 म्हटल्यानंतर बुक्सच लिहावं लागते आपल्याला. सोबत बुक्स येतच नाही. म्हणून तर चुकीचा आहे. चुकीचा आहे हा त्याच्यावर ओळखतो आपण की समोरचा शब्द अनेक वचनी आहे. हा प्लुरल नंबर मध्ये आहे. सिंग्युलर नंबर, प्लुरल नंबर, एसएन अँड पीएन. सिंग्युलर एक वचन, प्लुरल अनेक वचन. मग इथं अनेक वचनी आहे तर आपल्याला लिखाण पद्धती बदलावी लागते. तिथं एक वचनी पुस्तकाचं रूपांतर अनेक वचनी बुक ऐवजी बुक्स मध्ये होईल. कदाचित आपण याला नोटबुक गृहीत धरलं तर नोटबुक्स होईल, नॉट बुक्स नाही. नाहीतर आय हॅव 4 नॉट बुक्स. ही खाऊन टाकलं. 4 नोटबुक्स. स्पेलिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. स्पेलिंग सुद्धा तितकंच महत्वाचं आहे लिखाण करताना. नाहीतर इकडचं तिकडं तिकडचं इकडं झालं तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. तर आपण तिकडे जायचं नाही. आता काही मी फक्त 1-2 चित्र तुम्हाला देतोय, त्याचं वाचन घेऊया. नंतर तुम्हाला मी स्क्रीन शेअर करून तुमच्यासाठी एक पेज तयार केलेला आहे. ते तुम्हाला वाचायचंय, लिहून घ्यायचंय. असं वाक्य आहे. आणि आता मला फक्त एक विवो मोबाईल कोणीतरी जॉईन आहे त्याच्यामुळे त्याच्यावर नाव नाही, त्याच्यामुळे मला नाव घेता येणार नाही. कोण आहे विद्यार्थी? मी आहे. ओके. हा, नाव कधी रिनेम करायचं. रिनेम केल्याशिवाय मी तुम्हाला प्रश्न नाही विचारू शकणार.
रिनेमचं माहित आहे, जुन्या विद्यार्थ्यांना चुकवायचं नाहीच नाही. जर समजा कोणी नवीन असेल तर त्याला आपण सांगूया. पण जुन्याने जेव्हा जॉईन होतो त्यावेळेस पार्टिसिपंट्स मध्ये पाहायचं की माझं नाव काय दिसते, मी माझ्या नावानं आहे का, माझ्या नावाचं स्पेलिंग बरोबर आहे का ते पहा. आणि मग नसेल तर लागलीच त्याला क्लिक करून रिनेम करा. तर स्वतःचं नाव चुकीचं असेल, स्वतःचं नाव विवो काय म्हणून विवो मला नाही बोलणार किंवा मी विवोला उच्चारणार पण नाही. ओके, चला त्यानंतर आता या प्रश्नाचं उत्तर वाचण्यासाठी मी सुरुवातीला जातोय. यस दुर्गेश्वरी यू कॅन. सर मी सांगू? 1 मिनिट हा, ज्याला विचारतोय त्याने सांगा फक्त. दुर्गेश्वरी तुझं माईक चालू आहे, लवकर. चल आदर्श. यस करण शिंदे. सर मी सांगू का? हा सांग. I have Mohan have 6 buckets. Have 6 buckets. सर मी सांगू? सर मी आंबू इकडे ये आंबे. सर मी सांगू? 1 मिनिट हा. कोणाचं माईक चालू आहे तो? सर श्रेया मी सांगू का म्हणले तेव्हा होता. आज ठीक काय हरकत नाही, म्हणून दुसरं पुढे ऐकतात. हा प्राची तुला काय वाटतं? सर मी सांगू का? 1 मिनिट सुमित 1 मिनिट. काय सर? तर काय आहे, तुला काय सांगता येईल? तुला काय बिस्किट बरं बास्केट. ओके. इथं आहे सर खाली वाक्य ते वाचले मी सर. मोहन have buckets. तर मी वाचू? एक मिनिट श्रेया, नाव घेतल्याशिवाय तुझा आता माईक चालू करू नकोस. ओके, कारण आता एकदम माझ्यासमोर लॅपटॉपमध्ये मला नाव दिसत आहे, प्रत्यक्ष सगळे विद्यार्थी दिसत आहेत, प्रत्येक तुमची कृती दिसत आहे, कोण माईकला चाललंय काय नाही. सर मोहन have buckets. मोहन हॅव बकेट्स. ओके ठीक आहे. आता मी पुन्हा आणखी आता दुसऱ्या विद्यार्थ्याकडे जातोय. आता जाऊयात बघा एकदा. सिद्धार्थ झालेला आहे, आज नाही. चला आदर्श तुला सांगायचं होतं का? कारण एकदा ऍड्रेस होता तुझा किंवा व्यंकटेश. यस व्यंकटेश, आज बोलला नाही व्यंकटेश. व्यंकटेश तुला काय सांगता येईल या वाक्याबद्दल? कारण नव्याला बोलू द्या, त्यांना पण तुमच्या सोबत येऊ द्या. व्यंकटेश आवाज पोचतोय? चुकलं तरी हरकत नाही, काही बिघडणार नाही चुकलं तर. यस आर्या. चुकणार नाही तोपर्यंत आपण बोलणार नाही, म्हणजे बोलणार नाही तोपर्यंत चुकणार नाही, समजणार नाही. सर मी सांगू? हा महेश. मोहन हॅव बकेट्स. ते आताच वाक्य झालं, मोहन हॅव बकेट्स. जयदेवने सुद्धा तेच सांगितलं. ओके सर मी सांगू? यस. आता सांगितलेलं वाक्य समजा मोहन हॅव बकेट्स. ओके, आणखी कोण सांगते? यस सुमित. मी सांगू का सर? हा यस. आता मी मोहन 6 buckets. पुन्हा एकदा ऐकलो नाही मी. मोहन had 6 buckets. मोहन हॅड 6 buckets. ओके, आणखी सर मी सांगू? यस. मोहन will have 6 buckets. मोहन will have 6 buckets. Okay, again, anyone? Sir, Mohan gave 6 buckets. Yes.
मोहन Give 6 buckets. गिव आहे का? मोहन हॅव 6 buckets. आता लक्षात घ्या, आपण आताच सांगितलेली गोष्ट किती सहज विसरून गेलो. कारण मी ही आणि शीचा संबंध इकडे दोन नावं घेतले होते मी, एक मोहिनी आणि दुसरा रोहन. पहा, इकडे आपण जे आपले कर्ते आहेत, सब्जेक्ट्स आहेत, आय, यू, ही, सी, दे, यांच्या सोबत जर ही आणि सी म्हणजे तृतीय पुरुषी, जर त्यांच्या ऐवजी कुणाची नावं आले असतील, मेल आणि फिमेल दोन्ही शब्द लिहून दिले होते आणि तिथं सांगितलेला शब्द क विसरून गेलो. सर मोहन हेही सांगितलं की मागच्या वाक्यामध्ये असं केलंय. मोहन हा तृतीय पुरुष आहे, He मी has- नाही. इथं हॅज येत, नॉट हॅव. आणि त्यामुळे सांगूच दिले नाही. काय सांगू दिलं नाही, तीनदा बोललंच की. तुम्हाला म्हणलं होतं मी सांगू का, तुम्ही नको म्हणल्या. सुरुवातीला म्हणलं, पण नंतर पुन्हा आणखी बोलताना बऱ्याच जणांचं फक्त काय आलं, हॅव हॅव हॅड. हे ठीक आहे, भूतकाळाचा आपण वापर करताना हॅव, इथं विल हॅव भविष्यकाळ, बरोबर आहे, तृतीय पुरुषामध्ये हे बरोबर आहे. पण इथं आपण दोन शब्द तुम्हाला दिले, ही आणि सी. ही आणि शी सोबत दोन संबंध तुम्हाला दोन रेषा मारून दाखवल्या आणि आत्ताच विसरून गेलो. का विसरून गेलो? कारण सराव नाही. विस्मरणाच्या मागे एकच कारण असतं, आपण सराव करत नाही. नुसतं लक्षात ठेवणं नसतं. काय काय लक्षात ठेवणार आपण? तेव्हा चौथीला, पाचवीला, चौथीला असताना मी एवढे शब्द केले होते, पुन्हा 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 ते नाही होत. जर त्याचा आपला कुठंतरी वापर केलेला आहे, कुठेतरी वाचण्यात येत आहे, आपण वाचत असेल तर ते आपोआप लक्षात राहत. मग इथं हॅव नाही, तर इथं तृतीय पुरुष आहे म्हणून मुद्दामच फिरकी घ्यावं म्हणून पाहिलं. इथं बकेट 6 आहे. मला प्राची काहीतरी वेगळंच म्हणली होती याला. बुक्स नाही, काहीतरी वेगळा शब्द वापरला होता. बुक्स नाही, बिस्किट्स सर, बिस्किट्स. बिस्किट वापरला होता. बिस्किट, असं बिस्किटाला कोणत्या कड्या नसतात. आणि मी कुठलं पुस्तक काढून बसावून कधी सांगत नाही. नंतर आपलं काम झाल्यावर कधी कोणतंही पुस्तक काढा आणि मग काम करा. मी होईल तितकं पुस्तकाच्या बाहेरचं शिकवतो. पुस्तकातला मुद्दा गृहीत धरून पुस्तकातल्या मुद्द्याला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतो. मी तुमच्या पुस्तकातलं शिकवत बसत नाही. पुस्तक तुम्हाला शिकायचं, पुस्तक तुम्हाला वाचायचं, पण ते वाचताना मला काय गरज पडू शकते हे मी तुम्हाला सांगतो. माझी पद्धत वेगळी आहे. काही जणांची फक्त पुस्तकाची वळ टू वळ असते, पहिल्या वळीपासून स्वाध्यायाच्या शेवटच्या वळीपर्यंत घेतलं जातं. मी पुस्तकाची वळ कधीच घेत नाही, पण त्याच्यात काय आहे हे सांगत पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. बाकी तुम्ही स्वतः शोधून काढायचं. मी जर तुम्हाला पूर्ण धडा समजावून सांगितला, वाचून सांगितला, तुम्हाला प्रश्न उत्तर लिहायला लावले, तर न लिहायला काय झालं? किती अडाणी माणूस लिहिल, तुम्ही काय करता? तुम्ही काय वाचता? तुमची भूमिका काय? तो दिलेला धडा माझ्यासाठी एक गोष्ट आहे, ती मला गोष्ट वाचायची, त्या गोष्टीवर आधारित काही स्वाध्याय दिलेले आहेत, ते मला सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणून तुमच्यापाशी अगोदरच शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तक दिलेलं आहे. आम्ही एक एक वळ घ्यावी नाही, आम्हाला ते धडा सांगितलाच नाही, काय गरज आहे सांगायची? तेवढं लक्षात ठेवा की माझ्याकडे अगोदरच ती पोथी आहे, तो ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं मला पारायण करायचं, त्या ग्रंथाचं मला वाचन करायचं. म्हणून सांगत बसायची वेळ नाही, आम्हाला सरनं सांगितलंच नाही 14वा धडा वाच म्हणून. काय गरज आहे? तू आज 5वा वाचला, उद्या 14 वाचला, नंतर 30वा वाचला, पुन्हा दुसरा वाचला, काय बिघडलं? त्या डोक्यातली मेमरी कमी होणार नाही, काही हँग होणार नाही, काहीच नाही. म्हणून पुस्तकं तुमच्याकडे दिलेत, ते फक्त तुम्हाला स्वतःच्या सरावासाठी आणि तिथे आणलेलं काम विचारण्यासाठी. म्हणून पूर्णच्या पुस्तकाची ओळच्या ओळ आम्हाला शिकवली जाईल असा कधीच विचार करू नका. काही ठिकाणी असते तीच गोष्ट, पण
मूळ पुस्तक देण्यामागचा उद्देश काय असतो लक्षात ठेवा. पुस्तकं का दिली जातात तुम्हाला, नाही तर मग तुम्हाला पुस्तकं द्यायची काय गरज आहे. त्या दिवशी समजा मी तुमचा शिक्षक, वर्ग शिक्षक आहे, मला तुम्हाला मराठीचा एखादा धडा शिकवायचा आहे, मी फक्त आजच्या पुरते समजा समोर 20 विद्यार्थी आहेत, 20 मुलांसाठी 10 झेरॉक्स आणायचे, 2 मुलांना एका जागी बसवायचं. हा चला दोघ जण त्या झेरॉक्सवर पहा, वाचा, कागद मला परत करा. जमलं असतं. शासनाचा लाखो कोटी रुपये खर्च वाचला असता, करोडो. तसं नाहीये. म्हणून पुस्तक मला दिले दप्तरात ठेवण्यासाठी किंवा रॅकला शोभेसाठी नाही. काढले नसतील तर फक्त शिष्यवृत्ती आणि नवोदय एवढा विचार करू नका. तुमच्या पुस्तकं तुम्हाला दिलेली सगळी पुस्तकं काढा, तर तुम्हाला सगळं जमेल, अन्यथा नाही जमणार. मग किती कुणीही काही प्रयत्न करू द्या, फक्त तासिका पाहिली म्हणजे मला सगळं जमेल मुळीच नाही जमणार. वर्ष आतापर्यंत आपण 5-5 वर्ष शाळा केली, पण थोडंसं आपण अडखळलो, इतक्यानंच काय असणार आहे. हे फक्त आपण शाळा विसरू नये, काही अक्षरं विसरू नये त्यासाठीचा प्रयत्न. पण बाकी हातपाय तुम्हालाच हलवावे लागतील. ओके, तर इथं ही वाक्य आता बरोबर आलं की मोहन हॅज. आता मोहन, गरज नाही आता मला मोहनची. आता इथं एखादी समजा आपण इथं शांता घ्या, इथं एखादी समजा रमा घ्या, रमा झालं, रामा झालं, कोणतंही चालू शकतं इथं. इथं एखादी रीना घ्या, तुमचं स्वतःचं नाव घ्या, तुमच्या मैत्रिणीचं नाव लिहा, तुमच्या मित्रांची नावं लिहा, आपोआप तुम्हाला ते स्पेलिंग पाठवून जाते. आणि चित्र घ्या, म्हणजे चित्रकला हा विषय पूर्ण होईल आपोआपच. गरज नाही की मला त्या वस्तूचं जशास तसं चित्र काढता यावं. मला एखाद्या समजा या ठिकाणी घराचं चित्र काढायचंय, माझं घर असं तसं हे काय गरज आहे. मी नुसतं समजा असं जरी काढलं, ते समजा एखादी झोपडी किंवा एखादं घर झालं तयार, नुसते 4 रेषा मारल्या, झालं माझं चित्र तयार. मग त्यानं घर म्हणेल, कदाचित त्याला झोपडी म्हणेल, कोणतंही चालेल, म्हणून त्याला काय म्हणायचं. झाड काढायचे, 2 रेषा ओढा, नुसता गोल काढा. नंतर पुन्हा त्याला हळू हळू आकार द्यायला शिका, फक्त सी जोडत राहा, झालं घराचं झाडाचं चित्र. जर एखाद्या पक्षाचं काढायचंय, झालं पक्षाचं चित्र. फार अवघड नाही, पण प्रयत्न करावा लागतो. विदाउट प्रॅक्टिस काहीच शक्य नाही. म्हणूनच प्रॅक्टिसवरचा एक सुविचार आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आपल्याला परिपूर्ण करण्यासाठी कोणते पुस्तकच फक्त परिपूर्ण करत नाहीत. मी सांगितलं म्हणजेच परिपूर्ण होते तेही नाही. सायकल एकदा बसून आपल्याला शिकवायला धरून नेलं आणि घरी आलो म्हणजे मी सायकल शिकलो नाही. वीज पडल्या पडल्या कोणीतरी धरून मला पोहणं शिकवलं किंवा कद्दू बांधला पाचला, हा मला पोहणं आलं नाही. मी जेव्हा वारंवार त्याचा सराव करेल तेव्हा मला जमेल, तोपर्यंत नाही जमेल. म्हणून प्रॅक्टिस मोस्ट इम्पॉर्टंट. काही गोष्टी फार म्हणजे फारच मोस्ट असतात, त्या कराव्याच लागतात. तर आता तुम्हाला स्क्रीनच्या माध्यमातून एक स्क्रीन शेअर करून मी तुम्हाला दाखवतोय. कालच्या अभ्यासक्रमावरची आधारित आहे, मोबाईलची आहे, त्यामुळे माझा फोटो तुम्हाला नाही दिसणार. तुम्हाला फक्त स्क्रीन शेअर झाल्यावर मला सांगा. येस, स्क्रीन शेअर झालेली आहे, बरोबर आहे? हो सर, झाली. ओके. या ठिकाणी हे तुमच्यासाठी, कारण काल दुसरं एक पीडीएफ पाठवलं होतं मी तुम्हाला, ज्यावर कालची परीक्षा होती. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांकडे पुस्तकं नाहीत, म्हणून विद्यार्थ्यांना जोड शब्द कशाला म्हणतात, कोणकोणते जोड शब्द आहेत, त्या संदर्भामध्ये काल पीडीएफ बनवून तुम्हाला पाठवलं होतं. आता इथलं जे वाचन आहे, तर सुरुवातीला आर्यन पूर्ण वाचन कर. आय हॅव अ पोट. आय पोट हॅव नाही, पोट नाही, पॉट. I have a pot. You have a pot. He has a pot. She has a pot. They have a pot. हे कोणत्या टेन्स मध्ये आहेत? Present tense. प्रेझेंट टेन्स मध्ये आहेत. म्हणजे इथं आपल्याला लक्षात येऊन जाईल की जर मला एखादं नाम, म्हणजे आपल्याला एखादं सर्वनाम दिलंय, एखादी वस्तू दिली, तर तिथं आय हॅव, यू हॅव,
ही, सी, हॅज आणि दे हॅव हा वापर करता येतो. आणि हे तुम्ही स्वतः ब्लेंड कोलाज मध्ये खूप सारं साहित्य बनवू शकता. गरज नाही, फक्त तुम्हाला गरज कशाची आहे? त्या चित्राच्या नावाची, की त्या चित्राला तुम्हाला काय म्हणायचंय. समजा एखादी तुम्ही प्लेट घेतली, तर प्लेटचं स्पेलिंग काय एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्ही एक चित्र आणि त्या वस्तूचं नाव शिकणार आहात आणि टायपिंग करत तुम्ही अक्षर लेखन शिकणार आहात. वरती दिलं मी प्रेझेंट टेन्स. नेक्स्ट स्क्रीन पास्ट टेन्स. ही स्क्रीन वाचणार रोहिणी. I had a pot. You had a pot. He had a pot. She had a pot. They had a pot. आता इथं उच्चार करताना एक लक्षात ठेवायचं. आय हॅड अ पॉट, यू हॅड अ पॉट असं नकोय. आय हॅड अ पॉट. अ पॉट स्वतंत्र झाला पाहिजे. हॅड ए मध्ये नको. तो हॅड ए म्हणजे काय होतो? HADE होतो. हॅड ए. हॅड ए नकोय. आय हॅड अ पॉट. यू हॅड अ पॉट. ही हॅड अ पॉट. अ ला स्वतंत्र करा. हॅड मध्ये अ ला घुसडू नका. पुन्हा एकदा प्रयत्न कर. एकदा प्रयत्न कर पुन्हा. पहिले 2-3 वाचून बघ. I had a pot. You had a pot. He had a pot. She had a pot. They had a pot. येस. आणि हे कोणत्या टेन्स मध्ये आहेत? Past tense. tense. Yes, yes, Rajeshwar. Yes. First, present. Second, past. And third is future. Now, they Tanmay or Tanvi. Sir, मी वाचू? वाचतो सर. Yes, I yes. will have a pot. You will have a pot. He will have a pot. She will have a pot. They will have a pot. Yes, yes. And tense? Tense, sir, future tense. Yes, future tense. So there are, we see, first is present tense. Second one is past tense. And third is Future tense. future tense. These are our PPF and your homework. स्क्रीन शेअर करू, स्क्रीन शॉट घेऊ शकता किंवा पटकन वहीवर लिहू पण शकता. कुणीही चित्रांचं नाव काय म्हणतात ते सांगायचं नाही. फक्त थोडीशी मी संधी देतोय, कुणाला लिहायचं असेल किंवा कुणाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल. आणि याच्यावरचं तुम्हाला सेकंड एक तुम्हाला होमवर्क आहे. आय ऐवजी एका मुलाचं नाव आणि नंतर एका मुलीचं नाव, म्हणजे 3 प्रकारे तुम्हाला हे काम करायचंय. पहिल्यासोबत मी आय सोबत जे चित्र दिलेत तेच तुम्ही इतर ठिकाणी वापरावेत, बंधन नाही. तुम्ही तुमच्या मनाने घ्या. ही म्हणजे मुलासाठी वेगळे घ्या, मुलीसाठी वेगळे घ्या. म्हणजे काय होणार आहे, इथं मी 4 दिलेले आहेत आणि तुम्ही मुलासाठी 4 आणि मुलीसाठी 4 असे सहज तुमचे 12 शब्द, चित्र आणि शब्द तुमचे होऊन जातील. काढता आलं तर तुमच्या वहीवर चित्र काढा छोटंसं, हरकत नाही. 12 चित्र आपल्याला काही अडचण नाही, येऊ शकतात कोणतेही. व्हेरी इझी. अशा पद्धतीने हे तुमचं एक आजचं होमवर्क तुम्हाला, म्हणजे या ठिकाणी आपल्याला हॅवचा वापर, हॅजचा वापर आणि हॅडचा वापर हा आपल्याला पक्का समजून जाईल. येस आर्यन, काही अडचण आता? नाही सर, आता काही अडचण नाही. ओके, थँक्यू. अडचण दूर करण्यासाठी किंवा अडचण आहे, विद्यार्थ्यांना अडचण राहू नये यासाठीच आपला हा सगळा खटाटोप आहे. मग तुम्हाला फक्त मी दिलेल्या आयवरचे दिलेले 4 वाक्य, एक मुलगा कुणीतरी, त्याचे 4 वाक्य, 4 चित्र, म्हणजे जे असतील आता 3 वाक्य होणार प्रत्येकाचे. तर तुमचे नाही, प्रत्येकाचे 5 आय, यू, ही, सी, इट प्रमाणे जे असतील ते. त्याच्यानंतर इथं 3 होतील.
मेलचे 3 होतील आणि फिमेलचे अशा पद्धतीचे तुम्ही तयार करा. जितके होतील तितके करा. आधी बी नको, जास्त पण नकोय. फार जास्त करायचं, बोटाला घट्टा येईपर्यंत लिहायचं, आपल्याला कुणी गुत्त दिलेलं नाही. एक तक्ता फक्त तुमच्या सोबत राहू द्या नेहमी माहितीसाठी. आय थोडीशी जागा जास्त लागेल. आय सोबत एम, यू सोबत आर, ज्याला प्रायमरी ऑक्झिलरी मध्ये म्हटलं जातं. आपले करते मात्र सब्जेक्ट ठरलेले आय, यू, ही, सी, इट. ही, सी, इट. ही, सी, इट आहे आणि त्या सगळ्याचं अनेक वचन आपण दे वापरतो म्हणून मी मुद्दामच तुम्हाला इकडे फक्त दे घेतोय. अनेक वचन, आयचं अनेक वचन फक्त लक्षात ठेवायचं. आयचं अनेक वचन वी आहे. मी, आम्ही, बाकी जास्त तसंच आहे. यू, यू आर अ स्टुडंट, यू ऑल आर स्टुडंट, यूज येतो. आय एम, यू सोबत आर, ही आणि सी या दोघांसोबत इज. आता पहा, यू सोबत इथं हॅव आलं होतं म्हणजे ई शेवटी आलं होतं. ही आणि शी सोबत हॅज आलं होतं, इथं इज आलंय म्हणजे यस आणि ई हाही संबंध तुमच्या लक्षात येईल. एक इकडे आपण जेव्हा हॅव ची रूप वापरतो तेव्हा आता हे झालं प्रेझेंट टेन्स मध्ये. पास्ट मध्ये जाताना एम च रूपांतर होतं वॉज मध्ये. आर च रूपांतर होतं वर, कुणी याला वर म्हणतं कुणी वेअर म्हणतो आपण. तर त्याच्यानंतर या इज, एम आणि इज दोघांचंही रूपांतर वॉज मध्येच होतं भूतकाळामध्ये. आणि इकडे तर आपल्याला माहित आहे विल सगळ्यांसाठीच आहे. विल आपल्याला वर्तमान काळामध्ये आपण सध्या फक्त दोनचा अगदीच विचार करू. हे दोनचे वाक्य जर आपल्याला बनवता आले आणि बोलता आले तर आपल्याला आणखी जास्त फायदा होईल. प्रयत्न करायचा, चुकीचं होईल हरकत नाही, काय बिघडणार आहे, कोण आपल्याला फाशी देणार आहे, पण प्रयत्न करा. आणि जेव्हा आपण हॅव ची रूप पाहतो या प्रेझेंट मध्ये, जे आताच आपण पाहिलं या ठिकाणी सुरुवातीला आहे प्रेझेंट. हॅव ची रूप तयार करताना आपण आयच्या समोर पाहिलं हॅव, यूच्या समोरही पाहिलं हॅव, ही आणि सी या दोघांसाठी हॅज आणि दे साठी पुन्हा हॅव. प्रेझेंट मध्ये. आणि पास्ट मध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला, इथं सगळ्यांसाठी एकच हॅव. म्हणजे दोन्हीचे फक्त आपण सध्याला प्रेझेंट अँड पास्ट हे दोन जर जमले तर आपल्याला भविष्यामध्ये जायला सोपं. कारण भूतकाळ मला माहित पाहिजे, वर्तमान काळात मी काहीतरी केलं पाहिजे तर माझं भविष्य काळ आहे. भूतकाळात मी काहीच केलं नाही, वर्तमान काळात मी हातपाय हलवणार नाही, तर माझा भविष्यकाळ काय असेल सगळ्यांना माहित आहे. भूतकाळ एवढा कोरोनाचा आपला प्रवास 7-8 महिने झालं. फेब्रुवारी एंड पासून म्हणजे मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर म्हणजे 3-3-9 आणि 10वा महिना. 10 महिने झालं. 10 महिन्यात मी काही केलं नाही, आता मी काही करणार नाही, तर परीक्षेत माझी काय वाट लागणार कुणी सांगायची गरज नाही. म्हणून पास्ट, प्रेझेंट अँड देन फ्युचर विचार करा आणि कामं लागा. खूप सोपं आहे, नक्कीच जमेल. बर्डन घेऊन कोणतंही काम करायचं नाही. बापरे कसं, मला तर येत नाही कसं. मला येत नाही पण मला शिकायचंय. यस, मी प्रयत्न करतोय. बरं झालं सर, खरं झालं सर. आहे की नाही? तरच जमल की नाही? ओके, तरच आपल्याला आनंद मिळेल, तरच आपण आता बोललो तसं उड्या मारेल. नाहीतर आपण उड्या नाही मारणार. आपण फक्त 5वीच्या वर्गातून ढकलून 6वी मध्ये जाणार.
तसंच 7वीत जाणार आणि पुढे 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 जात 12वीला घरी बसणार. म्हणून पुढचा प्रवास आजच लक्षात ठेवायचा आहे, कारण 10वीची परीक्षा नसल्यामुळे फक्त 12वी बोर्ड राहणार आहे. एवढी एक परीक्षा आहे शेवटची, म्हणजे तुम्हाला किती टफ जावं लागणार आहे पुढे. ओके, ठीक आहे. तयारी करा. अडचणी आल्या शेअर करा, विचार एकमेकांना सांगत राहा. जसं मला कालपासून अभिनवचा बऱ्याचदा प्रश्न आला, सर मला फक्त एकदा ती स्क्रीन शेअर करून सांगा, स्क्रीन रेकॉर्डिंग करून सांगा की लॅपटॉपला कसं डाउनलोड करायचं. पण ते डाउनलोड करण्यासाठी मी जर तुला स्क्रीन शेअर केली असती तर मला अगोदर मला अनइन्स्टॉल करावं लागलं असतं आणि मग मला इन्स्टॉल करून शेअर करावं लागलं असतं. म्हणून ते मला नाही जमत होतं, म्हणून तुला तोंडी सूचना दिल्या होत्या. ओके, काय बोलायचं तुला बोलायला. सर तुम्ही ना तुमची लॅपटॉपची स्क्रीन शेअर करून दाखवा ना. माझ्यात असं येतं, तुमच्यात कसे चौकून येतात छोटे छोटे सर्वांचे व्हिडिओ दिसतात, ते कसं करतात? हा, तिथं बाजूला एक व्ह्यू नावाचा शब्द असतो. व्ह्यूला तिथं 9 डब्बे असतात. व्ह्यू मध्ये ग्रिड असतं, त्या व्ह्यूला क्लिक करायचं म्हणजे आपल्याला पाहिजे तसं दिसतं. व्ह्यूला क्लिक केलं की एक स्पीकर व्ह्यू, त्याला आपण पिन करणे म्हणतो, की तिथं फक्त स्पीकरच बोलणारा तेवढा दिसतो. नंबर 2 गॅलरी व्ह्यू असतं, जिथं सगळे जे आहेत, कारण मी आता सगळ्यांना पाहतोय आणि मी जर स्पीकर व्ह्यू ठेवला तर मीच फक्त दिसेल आणि गॅलरी व्ह्यू दिलं तर सगळे दिसतील. आणि एक्झिट फुल स्क्रीन म्हणजे बाहेर पडणे, हे 3च ऑप्शन तिथे येतात. आहेत का तुझ्याकडे? वरच्या कोपऱ्याला व्ह्यू म्हणून असतं. सुरुवातीला जेव्हा आपण शेअर करतो तेव्हा एक निळसर डब्बा येतो, त्याला फक्त आपण शेअर करायचं. शेअर म्हटल्याबरोबर आता ही माझी लॅपटॉपची स्क्रीन तुमच्या समोर शेअर होत आहे. आलेली लॅपटॉपची स्क्रीन ही या ठिकाणी आता हे एकदम स्मॉल मध्ये, हा बाजूला. आता माझं या ठिकाणी झूम तर तुला काहीही दिसणार नाही, फक्त माझा लॅपटॉपची स्क्रीन तेवढी दिसेल. आहे, येते का, दिसते का? हो सर, दिसतंय. हा, फक्त लॅपटॉप स्क्रीन दिसेल, झूमची दिसणार नाही, झूमची नसेल दिसेल. हो तुमची सर, मंडळी दिसणार तरी. हा, पण मला इथून पुन्हा वरती स्टॉप शेअर आहे, मला स्टॉप शेअर करावं आणि पुन्हा मी मोबाईलच्या स्क्रीनवर येईल. कारण ऍट अ टाइम 2-3 कामं नाही करणार. ओके, पुढे कुणाची अडचण असेल? अरे नेहा, फार उशिरा जॉईन झालीस तू. हॅलो, वेलकम. नेहा ढोरे. सर मला साऊंड इनेबल कर बेटा, साऊंड येत नाहीये. सर हा, सर मला एक गणिताचा प्रश्न विचारायचा आहे. आपल्या ग्रुपवर टाकून दे किंवा मला वैयक्तिक टाक. सर, गुणाकार करताना छेद समान करतात की? कशासाठी पाहिजे तुला? प्रश्न कसा आहे? सर अपूर्णांकावर दिसतोय छेद, म्हणजे अपूर्णांकावर आधारित. हो सर. हम्म, एक अंश काय छेद प्रश्न? हा? 2 गुणिले 8 अंश छेद 2. 1 अंश छेद छेद 2 गुणिले 8 अंश छेद 2. 8 अंश छेद 2. आर्यन, काय करायचं? उत्तर 2 येतंय. इथं तुला नेमकं काय, इथं गुणाकारामध्ये काहीच करायची गरज नाही. इथं बे एक बे, बे चौक 8. काय उत्तर आलं? 1 4 1 4, खाली बे एक बे, पुन्हा बे एक बे, बे 2 4, उत्तर 2. जसं आता तर नाही 2 येते. इथं सर, समानची गरज नाही. छेद समान करण्याची गरज फक्त बेरीज आणि वजाबाकीतच आहे, आणि तेव्हा जर छेद समान नसतील तर, अन्यथा नाही. पण त्यावेळेसची अट काय असते? छेद समान करताना जर समजा या ठिकाणी 3 असेल तर 2 ला 3 ने गुणायचं, 3 ला 2 ने गुणायचं. तर यांना जसं गुणलंय
तसंच वर नेऊन गुणाकार करायचा. वर 3 ला वर 2 तर छेद 6. पण केव्हा एक तर ती बेरीज असावी, अन्यथा वजा असावी आणि छेद भिन्न असावे. 3 अटी असतील तर चालेल, अन्यथा नाही. बरोबर तन्मय? हो सर. ओके. आता अरे आणखी कुठली अडचण? नाही म्हणून सर. गुणाकारामध्ये छेद समान करण्याची गरज नाही. गुणाकारामध्ये तुम्ही छेदाने अंशाला, या छेदाने इकडच्या अंशाला भागाकार करू शकता. तिरपा या ठिकाणी जो आहे, समजा या ठिकाणी जर एक उदाहरण, तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगतो जस्ट म्हणजे तुझ्या मनातली शंका इथं दूर होऊ देऊ. पुन्हा ती अडचण आणखी एखादे कोणत्या विद्यार्थ्याचे असेल, आहे आपला विषय मिळता हरकत नाही, आपण थांबवतो आता तरी. समजा जर उदाहरण 3/5 गुणिले 25/15 असं असेल तर 5 ने 3 ला भाग जात नाही, 3 ने 5 ला जात नाही. हरकत नाही. 15/25 बघायचं इकडे काय 3 न 15 ला जातोय. यस, 3 एक 3, 3 5 15, 15 1/5 5 1 5, 5 5 25. म्हणजे तिथं 1 गुणिले 5 म्हणजे 5 1 5, 1 गुणिले 5 5 गुणिले 5, पुन्हा 5 1 5. बरोबर आहे. त्याच गणितात गणित जर असं असतं 3/5 अधिक 25/15, तर मी 5 आणि 15 20 3 गुणिले 5 एक मिनिट. 35/15 5 आणि 15 20 आणि 25 आणि 3 28 असं केलं नसतं. सर. जमणार नाही. मग मला काय करावं लागेल सुरुवातीला, एक तर बाबा या 5 ला 15 करता येते का पाहायचं. जमते जर सर. करता येत नसेल तर यानं त्यानं घ्या. हो मला सर. जर 15 बनवता, मला 15 ला 5 नाही करायचं, पण 5 ला मी 15 करू शकतो. 5 गुणिले 3, आता जरा 5 त्रिक 15, 15 ला काहीच करायची गरज नाही. इथं 3 वर 3, म्हणून 3 त्रिक 9, आता 15 15 छेद आपला 15, 3 त्रिक 9 आणि 25 34/50. कदाचित याचं असं उत्तर परीक्षेत देत नाही. ते उत्तर काय देऊ शकतात? सर दशांश मध्ये येते. सर 2.4/15 असं प्रश्नामध्ये पर्याय देतात. 34/15 पण येते. 2.4/15 2/34/15 येते. आपण 34/15 2/4 करणार केलेला. आता काय जणांना लक्षात येणार नसेल की काय केले भाई, काय इथं 3 म्हणून इथं 3 केलं की काय. नाही, इथं मी 5 ला 15 केलं. मी जर 5 ला 3 पट वाढवत असेल तर छेदाला मी 3 पट वाढवलं तर मला अंशाला सुद्धा 3 पट वाढवायचे. जसं आईने किंवा बाबांनी, आपण दोघे बहीण भाऊ घरामध्ये असो, आईने जर समजा 2 चॉकलेट आणले आणि जर भावाला दिले, बहीण रडणार, मला बी पाहिजे. किंवा 2 चॉकलेट आणले पण 2 वेगवेगळे आणले, एक डेअरी मिल्क आणलं, दुसरं एखादं कुठलं तरी त्याच्यापेक्षा भारीच आणलं, नाही मला तेच पाहिजे, म्हणून आपण वाद करणार, रुसणार. इथं तसंच आहे. 5 ला जर 3 ना आपण गुणलं तर 3 सुद्धा म्हणतो मला तेच पाहिजे, भले दुसऱ्याला सांगलं देत नाही मला तेच पाहिजे. म्हणून याला 5 ला 3 न, तर वर 3 ला सुद्धा 3 न. इथं जर 4 आलं असतं, कदाचित समजा आपण गृहीत धरू इथं 25 होतं, मला 25 करायचंय, तर मला 5 ला 5चा 25 करावं लागेल. मग इथं 5 दिला ना, मला पण 5. सर 34/15 ला 2.4/15 कसं केलं बरं? महेश पूर्णांकयुक्त अपूर्णांक धडा शिकला काय? पहिली गोष्ट 15चा पाढा. 15 15 दोन्ही 30. 30 आणि 4 34. 34/15 साठी की तसंही काय तसं बी केलं तरी. आता त्याच्यासाठी थोडंसं आणखी समजून सांगतो.
पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे काय? पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे खाली जो छेद दिलेला आहे हा छेद अंशामध्ये किती वेळा लपून बसला. सोपं. 15चे किती घर मध्ये लपून बसले? 34. 15 एक 15 आहे. 15 दुने 30 आहे. 15 त्रिक 45 नाही. म्हणजे 15 हा 2 वेळा लपून बसलाय. त्याला बाहेर काढ. म्हणून तो 2 बाहेर निघाला. मग 30 गेले. 34 मधून 30 निघून गेले. आता राहिले किती? 4. म्हणून डोक्यावर 4. कुणाचा पाडा म्हटलो? छेद कधी बदलतच नाही. छेद 15 ला बदलतो. समजा जर आता एखादं उदाहरण सोप्पं तुला सांगतो मी. जर 9.9 दिलं, फक्त महेश सांगेल त्याचं उत्तर काय येऊ शकतं? सर मी सांगू? महेश तू आहेस का? 1.1/8. यस. का केलं? 8 ने 9 ला भागलं, 1 घर लपला, 1 दिला, याची वजाबाकी केली. आपली भाषा वापरा. गणितामध्ये जेव्हा कळत नाही ना कधी तिथं आपली भाषा वापरा. तो लपला, तो झोपला, तिथं तो मी तर आमच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. मी जेव्हा अशा पद्धतीचा भागाकार शिकवतो, हिमायतनगरला थोडंसं जास्त शिकवलं मी. कारण त्यांच्याकडे सगळ्याकडे चुली होत्या, गॅस नव्हते. सगळे रिक्षा चालवणारे हमाल मजुरांचे विद्यार्थी होते बिचारे. तर त्यांना चुलीची जास्त ओळख होती. म्हणून त्यांना भागाकार मी चुलीतून शिकवला की बाबा ही चूल आहे समजा. या चुलीमध्ये काहीतरी इथे ठेवलेले, समजा इथे हे ठेवले. आता त्याला आपल्याला जाळायचंय, त्याला लाकडं टाकायचे. आता आपल्याला भाजी करायची. हे भगोनं, हे तवा. त्यांच्या भाषेत शिकली, सहज शिकली. तसं इथं म्हणून आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं इथं नाहीतर 8चा पाडा, मग 8चा पाडा इतकं. या वरच्या अंशामध्ये छेद किती वेळा लपलाय? 1 वेळाच लपलाय. 2 वेळा लपताच येणार नाही. तर 2 वेळा जर लपायचं म्हणजे त्याला 8 आणि 8 16 पाहिजे. नाही, इथं तर 9च आहेत. म्हणतो एकदा लपलाय त्याला बाहेर काढ. जसं आपण लपाछपीच्या खेळामध्ये 2-3 गडी असतील, त्याला जसं शोधून काढतो, मग इथं शोधून काढला, एक जण सापडला. आता एक जण सापडला, राहिलेत किती? राहिला 1. होते किती? अशा पद्धतीने जायचं. सहज समजेल. आणि एकदा समजलं ना हे, कधीच विसरत नाही. कधीच विसरत नाही. एकदा का पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं आपल्याला दिलेल्या अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त करता आलं, आणि हे तेव्हाच करता येतं जेव्हा अंश मोठा असतो. सांगा अंश मोठाला काय म्हणतो? अंशाधिक अपूर्णांक. अंशाधिक अपूर्णांक. अंशाधिक अपूर्णांकाचंच पूर्णांकयुक्त अपूर्णांक करता येतं. आणि अंश जर लहान असेल तर त्याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करता येतं. 2 गोष्टी वेगळ्या आहेत. अंशाधिक असेल तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात, आणि जर छेदाधिक असेल तर दशांश अपूर्णांकात रूपांतर होतं. फॉर एक्झाम्पल, समजा या ठिकाणी 5/8 अंश लहान, छेद मोठा. मग 8 ने मला 5 ला भागाकार करायचा आहे. करायचा आहे म्हणजे करायचा आहे. 8 एक 8. 8च्या पाड्यात 5 नाहीतच सर, काय करता? अहो गणितामध्ये सगळं जमतंय. 5 नाहीत म्हणून काय झालं? यस, आपण इथं 0 देऊ शकतो. पण 0 केव्हा देऊ शकतो? जेव्हा दशांश देऊ शकतो. मी 0 लिहिलं. आता माझ्याकडे 50 झाले आणि मग मी आता 8चा भागाकार करू शकतो. मग समजा या ठिकाणी काय काय होईल? 8×5 = 40, 8 सह 48, शिल्लक राहिले 2. पुन्हा मी 0. आता 0 मी कितीही घेऊ शकतो. बंधन नाही. मी परवानगी घेतलेली आहे. 20. आता 20 नाही. 1.0. 8 एक 8. 8 दुनी 16. 8 त्रिक 24. नाही जमत. 8 दुने 16. 4 शिल्लक. पुन्हा त्याच्यावर 0. 8×45. मग 0.625 म्हणजेच 5/8. याला म्हणतात पूर्णांकात रूपांतर. आणि अगोदर जे दिलं ते अंशाधिक अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर. म्हणून आवडीनं जर केलं तर नक्कीच आपल्याला सवड मिळते. आणि जर समजा पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला आहे
प्रश्नाचं उत्तर होते, याचा अर्थ उत्तराचा प्रश्न तयार होतो. जर समजा 3.4 असं दिलंय, तर 2 चिन्ह मांडून ठेवायचे उत्तर काढण्यासाठी. एक गुणाकार, दुसरं बेरीज. यस श्रेया, काय सर? त्याचं उत्तर काय येईल? सर मी सांगू? या प्रश्नाचं उत्तर श्रेया सांगेल. सर मी सांगू? काय येईल? 8/5 सर. कसं काढलं? आवाज येतोय? हो सर. सांगू? हा, काय उत्तर येईल बरं? मी सांगू? म्हणून घाई नकोय. सर मी सांगू? आणखी एक सांगतो तुम्हाला, थांब 1 मिनिट. आपल्या प्रत्येक घटकावर आपल्या चाचण्या झालेल्या आहेत. प्रज्ञाशोध 2021 नावाच्या. मराठी आहे, गणित आहे, इंग्रजी आहे आणि बुद्धिमत्ता आहे. तर झालेल्या चाचण्यांच्या ज्या लिंक आहेत त्यांना स्टार करून ठेवा. ते पुन्हा सोडवण्याचा प्रयत्न करा. अपूर्णांकावर काय काय प्रश्न होते, 3-4 चाचण्या होत्या, सर बघा ते पुन्हा एकदा पहा. 3.8. नाही तर आपण ऐन वेळस परीक्षेत काय करणार आहोत हे चित्र मला दिसायले. कारण इथं चिन्ह लिहून दिलेत मी. 5 आणि 3चा गुणाकार म्हणजे 5 त्रिक 15. आलेल्या 15 मध्ये 4 मिसळायचे म्हणजे 15 आणि 4 19/5. सर मी तेच सांगणार होते 19/5. मला माहिती तुला येते ते, पण मला हेही माहिती श्रेया थोडीशी घाई करेल. घाई तिथं चुका. घाई नको, घाई टाळा. विचार करा, झालेला भाग आहे, पुन्हा झालेल्या भागावर थोडासा प्रयत्न करा की काय होतं, काय करायचं. याचा तर याचा जमेल. दशांश नाहीतर पुढे उत्तर येते. सर पॉइंट मध्ये 3.8. दशांशमध्ये आर्यननं काहीतरी सांगितलं आता. 3.8 3.8. काय म्हणायचं नाही, मला तेच ऐकून घ्यायचं होतं. 8 म्हटलास का 60 म्हटलास? 8. हा, मला 60 ऐकू आलं. 60 म्हणायचं नव्हतं. यस, 2 अंकी संख्या असेल तर एकेरीच वाचन आहे. म्हणजे इथं 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, 4 शिल्लक राहिले. दशांश. आता 4 पुढे मी शून्य कितीही देऊ शकतो. 40 झाले. 5×8 = 40. याचाच अर्थ काय माहित आहे? हा जो 4/5 आहे, तुम्हाला दशांश अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी इथं जायची गरजच नाही. इथं 3 तर आहेतच पूर्ण. इथे 3 पूर्ण झाले. 5 पैकी 4 म्हणजे किती? सर 4/5 म्हणजे 0.8 आणि 3 पूर्णांक म्हणजे 3.8. म्हणून तुम्हाला म्हणतोय मी, इथं प्रश्न पाहिल्या तुम्ही दशांश अपूर्णांक करू शकता रूपांतर. जर समजा मी तुम्हाला 4.1/2 दिलं, उत्तर काय राहील? 4.5. 4.5. 1/2 म्हणजे 2×5 = 10. 4.5 100% मला माहिती आहे की नाही? सोपं सांगा सर लय सोपं आहे सर. गणित एक असा विषय आहे, इतके त्याला दरवाजे आणि खिडक्या आहेत, ज्याला भूल भुलैया म्हणतो आपण. तुम्ही पाहिला नसेल पण टीव्ही मध्ये पाहायला मिळतो कधी कधी, की कोणत्या दरवाजातून गेलो, कोणीकडून घुसलो, कोणीकडून बाहेर आलो, काहीच पत्ता लागत. कुणी घुसता येते, कुठून बाहेर येते. एक मजेशीर. म्हणून थोडासा आवडीचा विषय माझा आहे आणि नक्कीच तो तुम्हाला आवडावा. कारण जर एकदा जर आपल्याला गणिताची आवड निर्माण झाली, गणित आवडला, बाकी सगळे येतात. भाषा तर आपल्याला शिकायचीच आहे. मराठी शिकतोच, इंग्रजी त्याच्यासोबत सहज शिकता येते, काही अडचण नाही. स्पेलिंग माहीत झाले, काही शब्द ऐकले, पण ते ऐकून शिकायचंय. इथं आपल्याला MS आहे, मॅथमॅटिकल सर्जन. आपल्याला ऑपरेशन्स करायचे, आपल्याला क्रिया करायच्या, पाहिजे ते क्रिया करायच्या. बेरीज करायची, वजाबाकी करायची, गुणाकार करायचा,
जसे पेशंट आले तसं आपल्याला पुढे म्हणून गणित जर एकदा जमलं, गणितामध्ये जर आपण प्रावीण्य मिळवलं, बाकी विषय आपोआप त्याच्या मागे येतात. म्हणून फक्त गणितालाच वैशिष्ट्य पूर्ण द्यायचं तेही नाही, नाहीतर श्रीनिवास रामानुजन सारखं एवढे मोठे गणितज्ञ पण फक्त गणितात पास झाले आणि बाकी विषयात नापास झाले. आपल्याला तेही करायचं नाही. आपल्याला याच्यासोबत त्या विषयाची आवड लागली पाहिजे, तिकडे आपल्याला जायचं. ओके, ठीक आहे, थांबूयात.